साधं झाड जरी पाडायचं म्हटलं तर चुकीचं झाड पाडलं असेल, विनापरवाना झाड पाडलं तर गुन्हा नोंद होतो. आज तगायत तिथं कोणतीही बांधकाम परवानगी घेतलेली नाही किंवा जर इमारत कुठली पाडायची असेल तर त्याची परवानगी घेतली नाही असं संबंधित अधिकारी NS पाटील जे आहेत टाउन प्लॅनिंगचे आणि पद्मन पाटील साहेब यांनी रोकडे साहेबांसमोर स्पष्ट केलेलं आहे. पुन्हा एकदा शुक्रवारपर्यंत प्रशासनाने जर योग्य तो निर्णय घेतला नाही, संबंधित गुन्हा नोंद केला नाही, जर बिल्डिंग पाडल्या असतील तर कायद्यात तरतूद नसताना जर बिल्डिंग पाडल्या असतील तर त्याचा गुन्हा नोंद झाला पाहिजे. कायदा सगळ्यांना सारखा असतो. कायदा गरीबाला वेगळा, श्रीमंताला वेगळा, राजकीय लोकांना वेगळा असं होऊ नये ह्या कोल्हापुरात अशी आमची अपेक्षा. कावानाका रेस्ट हाऊस सीसी नंबर 201 कावानाका येथील रेस्ट हाऊसमध्ये ग्रेड 2 हेरिटेजमध्ये एक इमारत आहे आणि त्याबरोबर अन्य इमारती सुद्धा तिथं आहेत. संबंधित विकसकाने त्या इमारती पाडल्यात अशी आमची माहिती आहे. कोणती इमारत पाडली किंवा नवीन बांधकाम करायचे असेल तर महापालिकेची परवानगी आवश्यक असते हा कायदा सांगतो. साधं झाड जरी पाडायचं म्हटलं तर चुकीचं झाड पाडलं असेल, विनापरवाना झाड पाडलं तर गुन्हा नोंद होतो. मग ह्या विकसकाने जर बिल्डिंग तिथल्या पाडल्या असतील विनापरवाना तर त्याच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे. आपण गुन्हा नोंद करा, अन्यथा आपण जर नाही गुन्हा नोंद केला तर न्यायालयात प्रशासकाच्या विरोधात जाऊन ह्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यासाठी प्रशासनावर सुद्धा आम्ही पार्टी करूया आता आमची मानसिकता आहे. आम्हाला अपेक्षा आहे कायदा सगळ्यांना सारखा असतो. कायदा गरीबाला वेगळा, श्रीमंताला वेगळा, राजकीय लोकांना वेगळा असं होऊ नये ह्या कोल्हापुरात अशी आमची अपेक्षा आहे. आम्हाला खात्री आहे आज तगायत तिथं कोणतीही बांधकाम परवानगी घेतलेली नाही किंवा जर इमारत कुठली पाडायची असेल तर त्याची परवानगी घेतली नाही असं संबंधित अधिकारी NS पाटील जे आहेत टाउन प्लॅनिंगचे आणि पद्मन पाटील साहेब यांनी रोकडे साहेबांसमोर स्पष्ट केलेलं आहे. याचा अर्थ असा की चुकीचं चाललेलं आहे. कायदा फाट्यावर बसून मी म्हणल ते कायदा म्हणजे कोल्हापूर विकत घ्यायला काही मंडळी निघालेले आहेत त्यांना कुठेतरी कोल्हापूरकडे अटकाव घातला पाहिजे. भविष्यामध्ये कोल्हापूरच्या विकासासाठी, कोल्हापूरच्या पर्यटनासाठी आपल्या जागा वाचल्या पाहिजेत. कोल्हापुरातल्या शासकीय जागा, निमशासकीय जागा वाचल्या पाहिजेत. नाही तर कोल्हापुरात कुठल्याही पर्यटनासाठी, कुठल्याही विकासासाठी एक गुंठा सुद्धा जागा कोल्हापुरात शासकीय शिल्लक राहणार नाही याची सर्व प्रशासकीय आणि वरिष्ठांनी नोंद घ्या. आज आपली चर्चा झाली की काय प्रशासन सकारात्मक आहे का कारवाई संदर्भात? प्रशासकाने आता रोकडे साहेबांनी आम्हाला स्पष्ट केलेलं आहे की त्यांनी संबंधित NS पाटील आणि पद्मन पाटील साहेबांना सांगितलेलं आहे की ताबडतोब ह्याचा काय असेल तो निर्णय आम्हाला 7 दिवसात द्या. शुक्रवारपर्यंत आम्ही यांची वाट पाहणार आहोत. आम्ही एक तर काल संबंधित विकसकांनी न्यायालयाने सांगून सुद्धा पोलीस फोर्स लावल्याने आम्हाला तिथं आज जाऊन दिलं नाही. हे त्यांनी पाप केलं आहे. ते सुद्धा आम्ही कोर्टात दाद मागतोय. आम्ही पुन्हा एकदा शुक्रवारपर्यंत प्रशासनाने जर योग्य तो निर्णय घेतला नाही, संबंधित गुन्हा नोंद केला नाही, जर बिल्डिंग पाडल्या असतील तर कायद्यात तरतूद नसताना जर बिल्डिंग पाडल्या असतील तर त्याचा गुन्हा नोंद झाला पाहिजे. नसेल तर प्रशासकांना सुद्धा आम्ही न्यायालयात घेतल्याशिवाय गमत नाही. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.